हॅलो. जर्मनीमध्ये घराच्या पुढं मागं अतिशय उच्च दर्जाचं लॉन म्हणजे गवत लावलेलं असतं. या गवताची निगराणी इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत केली जाते. थोडं जरी गवत वाढलं तरी यंत्राच्या साहाय्यानं ते लॉन कट केलं जातं, कापलं जातं. त्या लॉनचं मशीन जे आहे ते गवत कापतं आणि कापलेलं गवत संचयित करून मागच्या लाल डब्यामध्ये टाकलं जातं आणि डबा पूर्ण भरल्यानंतर तो पुन्हा खाली केला जातो, रिक्त केला जातो. पहा, ते मशीन अगदी व्यवस्थितपणे गवताची कटाई कापत आहे. आता मशीन अगदी आपल्या जवळ येत आहे. हे कुशल कामगार अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम करत असतात आणि हे सगळं काम आपल्या भाषेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती यांच्यामार्फत होत असते. गवत थोडं जरी वाढलं तर ती मशिनरी या ठिकाणी येते आणि गवत कापते. तणनाशक किंवा इतर औषधांचा, केमिकल औषधांचा वापर या ठिकाणी अजिबात केला जात नाही. मागच्या बाजूला एक माणूस दिसतोय. तो हातातील गवत कापणी मशीन घेऊन जे मशीन जिथं मोठं मशीन जिथं जात नाही तिथं एक माणूस स्वतः अडचणीच्या ठिकाणचं, झाडांच्या ठिकाणचं, कोपरे या ठिकाणचं तो गवत काढत असतो. पहा, तो माणूस आता मशीन हातामध्ये घेऊन गवत काढीत आहे. मोठं मशीन ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हे लहान मशीनचा वापर केला जातो. सध्या ही यंत्र भारतात सांगलीसारख्या शहरामध्ये सुद्धा मिळतात आणि काही माणसं याचा वापरही आपल्याकडे करत असतात. मीही मळणगावमध्ये अशा पद्धतीचे एक मशीन घेतलेलं आहे. पहा, ते अगदी कौशल्यपूर्णपणानं त्या कडेचं तो गवत कापत चाललेला आहे.